नमस्कार. आज आपल्याला करायचा आहे सगळ्यांचा फेवरेट असा पदार्थ, तो म्हणजे पाणीपुरी. आता मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाणीपुरीच्या पुऱ्या कशा करायच्या हे दाखवणार आहे. लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला पुऱ्या बाहेरून मिळत नाही आणि तशा बाहेरच्या पुऱ्या मिळाल्या तरी त्या खाणे योग्य नाही आहे. त्यामुळे मी आधी तुम्हाला ह्या पुऱ्या कशा करायच्या हे दाखवणार आहे. या ठिकाणी मी 2 वाटी या मापाने अशा 2 वाट्या रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा अगदी त्याला बाइंडिंग येण्यासाठी घ्यायचा आहे आपल्याला मैदा. अगदी 2च चमचे मैदा आहे हा. त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि त्याबरोबर आपल्याला पाणी, अगदी कडक पाणी करून घ्यायचं आहे. मी हे पाणीपुरीचं पुऱ्यांचं जे पीठ आहे हे भिजवून घेणार आहे. आता हा जो रवा आहे, या रव्यामध्ये मी टाकत आहे मीठ. त्यानंतर आता थोडासा टाकणार आहे मैदा. अगदी 2च चमचे मी मैदा टाकलेला आहे याच्यात. आता याच्यामध्ये आपल्याला कडक उकळतं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. उकळतं पाणी टाकताना लक्षात ठेवायचं आहे की एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं, नाही तर आपला उंडा पातळ होऊन जाईल. आणि उंडा तयार झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी त्या उंड्याला तसंच झाकून ठेवायचं आहे. उंडा आपल्याला एकदम घट्ट भिजवून घ्यायचा आहे. कपड्याने झाकून पॅक अर्ध्या तासापर्यंत असाच राहू द्यायचा आहे. हे उंडा आपला पूर्ण मुरून तयार झालेला आहे. आता याच्यातला एक मोठा उंडा आपल्याला घ्यायचा आहे. याची थोडी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर या साईजने आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे आणि नंतर पुन्हा एक हलका हात मारून पुन्हा त्या पुऱ्या तयार करायच्या. त्या कशा करायच्या ह्या मी तुम्हाला दाखवते. आता अशा प्रकारे आपल्या थोड्याशा जाडसर अशा आपण लहान लहान पुऱ्या केलेल्या आहे. पण आपल्याला पाणीपुरीसाठी थोड्या मोठ्या पुऱ्या लागतात. पण त्या जर पहिल्यांदाच लाटून घेतल्या आणि जर कुठे कमी जास्त आल्या तर त्या चांगल्या फुगत नाही. म्हणून ह्या अशा प्रकारच्या मी सगळ्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहे. आणि आता मग मी याला थोडं थोडं लाटणार आहे. त्यानंतर आपल्याला ह्या पुऱ्या एकदम करेक्ट लाईनने अशा वाळवायच्या आहे आणि पूर्ण उंड्याच्या पुऱ्या आधीच करून घ्यायच्या आहेत. वाळवायच्या आहे म्हणजे थोड्याशा वाळू द्यायच्या आहे आणि नंतर जी पहिली पुरी आपण लाटलेली असते तीच पहिल्यांदा घ्यायची असते. आणि हीच खरं ट्रिक आहे की याच्यामुळेच पाणीपुरी ह्या एकदम चांगल्या जमतात. प्रकारे आपल्याला
ह्या पुऱ्या एका लाईनीने अशा पूर्ण लावून घ्यायच्या आहेत आणि ज्या वेळेला आपण तळायला लागू त्यावेळेला पहिली पुरी आपल्याला घ्यायची आणि ही अशीच्या अशीच कढईमध्ये कडक तेलामध्ये टाकायची आहे. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या 2 वाट्यांमध्ये साधारणतः 100 पुऱ्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला कोणत्या मेथडने करायच्या पुऱ्या हे पण मी दाखवलेलं आहे. आता मी कशा प्रकारे तळते हे पण बघा. आता याच्यामध्ये ही पहिली पुरी आपल्याला घ्यायची आहे आणि तळायला टाकताना अशीच कढईमध्ये टाकायची. करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की गॅस एकदम मोठा पाहिजे, कडक तेल झालेलं पाहिजे आणि पुरी अशी टाकून तिला 2 मिनटं हलवायचं नाही, पूर्ण फुगू द्यायची आणि मगच तिला पलटवायची आहे.